नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे वडूज फाटी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. दिनांक 3 मार्च 2026 रोजी पहिल्यांदा 2 बॅनर सुटलेले मित्रांनो, आदत आणि दुसऱ्याचे. परंतु 2 दिवस मैदान होतं, परंतु दोन्ही मैदान कॅन्सल करून या ठिकाणी कमिटीनं 3 मार्चला आदत बैल मैदान केलेलं आहे वडूज फाटीवरती. त्याचा आढावा घेण्यासाठी आलोय, कमिटीकडून जाणून घेऊ आपण. नमस्कार. हा नमस्कार. काय सांगाल, पहिल्यांदा आपली 2 मैदान जाहीर झालेली, आदत आणि दुसरा, परंतु आता आपण सिंगल आदतच घेतलंय, त्याच्या मागचं कारण काय? कारण काय आहे की 2 दिवसाची परमिशन दिनाती बर, म्हणून साठी हे आम्ही एक दिवसाचं आदतचं मैदान केलेलं आहे. दुसऱ्याचा एक बॅनर सुटला 3 तारखेला. सुटला 2 दिवसाच्या आपलं एक आदतचं एक दुसऱ्याचं केलेलं नियोजन. बर, परंतु 2 दिवसाची काय परमिशन द्यायला मागणार ती पावसाचं म्हणजे पावसाळ्यात 2 दिवसाची देत होती. आता ही उन्हाळ्याचा पिरियड असल्यामुळे एका दिवसाची दिली त्यांनी. बर, मग आपलं आदत मैदान फिक्स आहे वडूज. आदतचं केलं दिनांक मंगळवार दिनांक 3/3/2026 रोजी फक्त एक आदत एक बैल मैदान वडूज फाटीवरती होणार आहे. नक्कीच बैलगाडी मालकांना लक्ष द्या. पहिल्यांदा 2 बॅनर टाकलेले, आदतचे 1 दिवस आणि 1 दिवस दुसऱ्याचे, परंतु त्यांनी सांगितलं की शासकीय परमिशन जर आता भेटेना आणि यात्रा चालू आहेत, त्यामुळं सिंगलच मैदान घेतलंय. आणि 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी, येत्या मंगळवारी फक्त एक आदत एक बैल मैदान होणार आहे. त्यामुळं बैलगाडी मालकाला विनंती, आपण लवकरात लवकर नोंद करा. ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आपली? आजपासूनच चालू केली आहे ऑनलाईन. हा, ऑनलाईन नोंद वडूज मैदान, आदत बैल मैदान वडूज, या मैदानाची ऑनलाईन नोंद आजपासून चालू झाली आहे. 3 तारखेला हे मैदान संपणार आहे वडूज फाटीवरती. आता फाटीबद्दल काय सांगाल? फाटी ही वडूची नामांकित फाटी आहे, ही सगळ्यांना माहित आहे. पळायला काय अडचण वगैरे? पळायला कसलीही अडचण नाही काय मित्रांनो. फाटी वडूची सगळ्यांना माहिती आहे आणि या फाटीवरती आवर्जून बैलगाडी मालक पळा येत असतात, कारण फाटी मातीचं रान आहे, म्हणजे जास्त कठीण पण नाही, जास्त मऊ नाही, मध्यम रान आहे. आणि रानाला खाडा वगैरे काय नाही, पुढे थांबा अडचण नाही, आजूबाजूला काय अडचण नाही. त्यामुळं मैदान या ठिकाणी बैलगाडी मालक चांगला प्रतिसाद देत असतात. बैलगाडी मालकांना काय सांगाल ऑनलाईन नोंदी संदर्भात? ऑनलाईन नोंदीसाठी सांगतो की ऑनलाईन नोंदणी जी आहे ती लवकरात लवकर करून घ्यावी. आणि फाटीचा पल्ला हा 800 फुटाचा ठेवलेला आहे आपण. बरं, म्हणजे आदतच्या हिशोब. आदतच्या हिसाबावरती. नक्कीच बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, ऑनलाईन नोंद चालू झाली आहे, ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. आणि महत्वाचा, वडूज फाटीला पल्ला आहे तसा 1000 फूट म्हटलं तरी, परंतु आदतचं मैदान असल्यामुळं 3 मार्चला हा पल्ला 800 फुटापर्यंत ठेवण्यात आलेला आहे. तरी बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करून सहकार्य करा. तर मैदानी आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या शासनाच्या नियमानुसारच आहे. त्यात ओळख वशिला पाहुणा काही सुद्धा नाही, ओळख वशिला नाही, काय नाही, गावची गाडी वगैरे काय नाही. गावची गाडी तसलं काय आपण हे करणारच नाही. काय असेल पळणार ती, काय असेल ते नियमानच. हा नियमानच. नक्कीच. बैलगाडी मालकांना काय सांगाल अजून? बैलगाडी मालकांना मी सांगेन, आपण जी काय असेल त्या पद्धतीनं आपण तुम्ही इथं उपस्थिती दर्शवावी. दुसरं काय सुद्धा म्हणजे अशी अडचण नाही. दुसरी गोष्ट, संख्या जरी समजा गाड्यांची कमी आली, कमी येऊ द्या, जास्त येऊ द्या, जी बक्षीस जी आहे ते रीतसर आम्ही देणार, त्याचं काही सुद्धा नाही. फायनल, क्वार्टर फायनल, मेगा फायनल. हो, मेगा फायनल, क्वार्टर फायनल, आपण सगळं सर्वसामान्य गोरगरिबांचा विचार करूनच हे मैदान घेतलेलं आहे. नक्कीच आहे. पण तुम्ही पण एक बैलगाडी मालक आहे, काय सांगाल बैलगाडी मालकांना? आता आपण सुद्धा मैदान खेळतोय गणेश तांबे, आपल्याला सुद्धा गट काढतोय, सीमेला मार खातोय, 2 नंबरला उतरतोय, 3 नंबरला उतरतोय. बरोबर. मग कुठंतरी आपल्याला गुलाल मिळणं महत्वाचं आहे. बरोबर. म्हणून साठी ह्या उद्देशानं आपण 7 तारीख 21 दुने 42 गुलालात बैलगाडी मालक राहणार. नक्कीच, म्हणजे क्वार्टरचे 7, फायनलचे 7 आणि मेगाचे 7. बघा, बैलगाडी मालक आयोजन नियोजन चांगलं आहे. बक्षीस रूपरेषा कशी आहे आपली? बक्षीस रूपरेषा जी आहे ती प्रथम क्रमांक 51,000 रुपये, द्वितीय आहे ते 31,000 रुपये, तृतीय आहे ते 21,000 रुपये, चतुर्थ आहे ते 11, पंचम आहे ते 7,000, 6वे बक्षीस आहे ते 5,000 आणि 7वे बक्षीस आहे ते 5,000. आणि क्वार्टर फायनल कसं कसं आहेत? ते प्रत्येकी 2,000 रुपयानं 7 बक्षीस देणार. बरं. आणि मेगाला? आणि मेगाला 1,000 रुपये आणि प्रत्येक फायनलच्या गाडीला प्रत्येकी 2 डाले आहेत. बरं, फायनल साठी 2 डाली? हो, फायनलला, क्वार्टर फायनल, मेगा फायनल सगळ्याला 2 डाली. कारण प्रत्येक बैलगाडी मालक आहे तो काय 2 घरच्या जोड्या नाही त्या. बरोबर. ते प्रत्येकांचं वेगवेगळं पैर होऊन येणार, डालीसाठी परत बांधणं होती ती. नक्कीच. बघा, बैलगाडी मालक फायनलला 7, म्हणजे प्रत्येक बैलगाडी मालकाला फायनल, क्वार्टर फायनल, मेगा फायनल सर्व जिथे बैलगाडी मालकांना प्रत्येकी मानाचे 2 डाली देऊन या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आणि ड्रायव्हरला पण एक मानाचा फेटा, एक शिल्ड दिलेली आहे. बर. दुसरी गोष्ट काय बोललो ती, बँड काय
ब्लूटूथ बँड एक दिलेला आहे. बर ब्लूटूथचं हा ब्लूटूथचं म्हणजे प्रत्येक ड्रायव्हरसाठी प्रत्येक ड्रायव्हर साठी. नक्कीच. म्हणजे मित्रांनो Final ला. आपला ब्लूटूथ असतो मोबाईलला कनेक्ट असतो हा तो ब्लूटूथ बँड या ठिकाणी प्रत्येक फायनल विजेत्या जॉकींसाठी ड्रायव्हरसाठी देण्यात येणार आहे. मानाचा पेटा आणि श्रीफळ देऊन सन्मान होणार आहे. अजून काय सांगाल बैलगाडी मालकांना परमिशन आपले कुठपर्यंत आले? परमिशन झालेली आहे आमची. आम्ही बर. ऑलरेडी घेऊन आलेलो आहे. नक्कीच ते बी तुम्हाला व्हॉट्सअप द्वारे म्हणजे मेसेज केला जाईल. नक्कीच. आपल्यासोबत आता या ठिकाणी अजून सहकार्य आहे त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. कारण आपल्यासोबत दुश्मन बैलाची मला काय देवा पडत तरी काय सांगाल देवा मैदानासंदर्भात फाटी संदर्भात? फाटीचं काय विषयच नाही. फाटी काय प्रत्येक गाडी मालकासनी माहितच आहे फाटीचं. बर आणि पल्ला 800 फूट केलेला आहे वासराच्या मनानं आपला हाय ती. आणि आपणवर काय बळी पडू नका. बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त नोंद करून मैदानाला सहकार्य करावं हीच विनंती. बरं काय देवा ओळख वशिला काय चालणार का? तसलं काय नाही. आता इथं बघते तीच मैदान झाल्यावर तसलं ओळख वशिल्याचं काय नाही. तसलं काय नक्की. विषय जाणार नाही. बरं, गाडी कमी जास्त आली सगळी बक्षीस रोग बक्षीस दिली जाणार सगळी. त्याचं काय विषय सकाळ नाही. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान आहे. फाटीला तुम्हाला माहिती कसलीच अडचण नाही येत ह्या फाटीला कारण फाटी चांगली आहे पळायला आदत ओपन किंवा दुसऱ्यासाठी. मैदान आदतचं आहे. फक्त बैलगाडी मालकांनी आज दिनांक आहे 27 तारीख 28, 29, 28, 1 आणि 2 शेवटचे 3 दिवस म्हणजे आज 27, 28, 1 आणि 2 4 दिवसात राहिले बैलगाडी मालकांनी नोंद करा. 3 तारखेला मैदान या ठिकाणी वडूज फाटीवरती आदत बैल मैदान संपन्न होणार आहे. अजून काय सांगाल देवा बैलगाडी मालकांना? काय नाही. प्रवेश आपली 700 रुपये आहे. त्या बक्षिसाच्या मानाप्रमाणे प्रवेश आहे. सर्व बैलगाडी मालकांनी नोंद करून लवकरात लवकर येऊन सहकार्य करावे एवढीच विनंती आहे. नक्कीच. तर आता ही क्वार्टर फायनल मेगा फायनल फायनल आपलं सर्वसामान्यांना कुठेतरी गुलाल मिळावे असं. हो आता कसं आहे या क्षेत्रात बरीच गाड्या 2-3 नंबरला उतरणार असते. त्या हो गुलाला वाचून विंचित असलेल्या गाड्यासनी आपलं गुलाल भेटावं हीच आमची विनंती आहे. बाकीचं काय नक्कीच. तेव्हा. आणि बैलगाडी शर्यतच आपली गुलालासाठी खेळ आहे. हो त्याला काय तेव्हा. सगळ्यांची इच्छा असते बैल बक्षीस नको पण गुलाल महत्वाचा आहे. हा हीच आहे ना. आणि बघा मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात आपण बघतोय आता रोज मैदान आहेत. प्रत्येक जण आपण मैदानात असतो. प्रत्येकाचा संघर्ष आहे. खरं बैलगाडी मालकांचं म्हणजे बैलगाडी मालकांच्या बोलवलं एवढं कमीच आहे. कारण संघर्ष गुलालासाठी असतो सर्वांचा. प्रत्येक नंदी आपल्या बैला मालकाच्या नावासाठी पळत असतो. परंतु या ठिकाणी आपलं वडूज फाटीवरती आता 3 मार्चला मैदान आहे. त्या मैदानामध्ये फायनल आहे, क्वार्टर फायनल आहे, मेगा फायनल आहे. जेणेकरून आपलं फुलना फुलाची पाकळी गुलाल आणि एक मानाच्या डाली देऊन प्रत्येकाला 2-2 डाली देऊन सन्मान केला जाणार आहे. आयोजन नियोजन चांगलं आहे. फक्त बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटी यांना सहकार्य करा. जेणेकरून आपले लॉट 2 तारखेला जाहीर संध्याकाळी होतील. 2 ला जाहीर होतील लॉट. हो 2 वाजता. 2 तारखेला या ठिकाणी लाईव्ह लॉट जाहीर होतील. फक्त माझी विनंती आहे लवकरात लवकर नोंद करा, सहकार्य करा, कुठल्या आपण बळी पडू नका. आणि वडूज फाटी आपल्याला माहिती आहे कशी आहे फाटी आता आपण पाहू शकता. फाटीला काय अडचण येत नाही मित्रांनो कारण फाटी बघताय आपण कसलीच अडचण नाही फाटीवरती. त्यामुळे लवकरात लवकर नोंद करा आणि सहकार्य करा. धन्यवाद.